नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर बोलणार आहोत. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये पडद्यामागे नक्की काय चाललंय, सत्तेची सूत्र खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात आहेत. चला तर मग थेट पुराव्यांच्या आधारेच या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवातीलाच हे विधान पहा, ज्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू होती आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणाले, राहुल गांधींनी संसदेत कसं बोलावं हे त्यांची बहीण प्रियंका गांधींकडून शिकलं पाहिजे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राजकीय विरोधकांकडून जेव्हा इतकं थेट आणि अनपेक्षित विधान येतं तेव्हा साहजिकच भुवया उंचावतात. या एकाच वाक्याने कितीतरी नव्या चर्चांना तोंड फोडलं होतं. पण थांबा, इथली सर्वात रंजक गोष्ट ही आहे की हे फक्त एकाच नेत्याचं मत नव्हतं. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी तर एक पाऊल पुढे टाकत म्हटलं की प्रियंका गांधी या राहुल गांधी यांच्यापेक्षा चांगल्या विरोधी पक्षनेत्या ठरू शकतील. आता हे थोडं लक्ष देऊन ऐकायला हवं. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांकडून वारंवार अशी विधानं येणं हा केवळ योगायोग असू शकतो का? नक्कीच नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की प्रियंका गांधींचा राजकीय दबदबा आता सर्वांनाच जाणू लागला आहे. आणि म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. प्रियंका गांधी शांतपणे आणि अत्यंत कुशलतेनं पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये राहुल गांधींवर भारी पडत आहेत का? आजच्या या विश्लेषणाचा हाच मुख्य गाभा आहे. कारण फक्त संसदेतील चर्चा आणि अफवांवर अवलंबून न राहता जेव्हा आपण पक्षांतर्गत निर्णयांचे काही ठोस पुरावे पाहतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर अगदी लख्खपणे समोर येतं. आता आपण थेट एका ताज्या आणि ठोस उदाहरणाकडे वळूया. 4 मेचा तो दिवस. केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने डाव्यांची 10 वर्षांची सत्ता उलथवून लावत एक दणदणीत विजय मिळवला. पण खरं खेळ तर निकालानंतर सुरू झाला. हा विजय जितका मोठा होता तितकंच रंजक होतं दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींमध्ये रंगलेलं पडद्यामागचं नाट्य. सत्तेच्या नव्या समीकरणांची खरी चुणूक इथेच पाहायला मिळाली. आता ही कालरेषा बघा आणि परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. 4 मे रोजी निकाल स्पष्ट झाला. पण पुढचे तब्बल 10 दिवस काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. याच काळात पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांचे शपथविधी अगदी पार पडले. पण केरळच्या बाबतीत दिल्लीमध्ये रात्रभर बैठकांचा सिलसिला सुरूच होता. 12 मे रोजी तर पहाटे 3 वाजेपर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी एक अत्यंत महत्त्वाची बैठक चालली. आणि अखेर 14 मे रोजी जो निर्णय आला तो अनेकांसाठी खरोखरच धक्कादायक होता. बरं, आता आपण थोडं खोलात जाऊया आणि पाहूया की हा सगळा संघर्ष नेमका कोणामध्ये होता. मुख्यमंत्रीपदासाठी प्रामुख्याने 2 नेत्यांमध्ये थेट लढत होती. एका बाजूला होते KC वेणुगोपाल, जे स्वतः राहुल गांधी यांची पहिली पसंती होते, तर दुसऱ्या बाजूला होते VD सतीशन, ज्यांच्या पाठीशी प्रियंका गांधी ठामपणे उभ्या होत्या. थोडक्यात सांगायचं तर हा केवळ 2 नेत्यांमधला संघर्ष उरला नव्हता, तर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वातील 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा हा थेट सामना होता. आधी राहुल गांधी यांची पसंती असलेल्या KC वेणुगोपाल यांच्याबद्दल बोलूया. ते राहुल गांधींचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात, पण त्यांच्या उमेदवारीला काही मोठ्या अडचणी होत्या. राज्य पातळीवरील नेत्यांकडून त्यांच्याबद्दल फारसा चांगला फीडबॅक येत नव्हता. दुसरी आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे ते लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. जर त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता आणि एकाच वेळी 2 ठिकाणी पोटनिवडणुकांचा धोका पत्करणं पक्षाला परवडणारं नव्हतं. आता दुसरी बाजू पाहूया. प्रियंका गांधी यांची पसंती असलेले VD सतीशन यांच्या पारड्यात मात्र बऱ्याच जमेच्या बाजू होत्या. सलग 5 वर्ष राज्यात त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं होतं. संपूर्ण निवडणुकीत डाव्या पक्षांविरुद्ध तेच काँग्रेसचा मुख्य चेहरा होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आणि तब्बल 22 जागा जिंकणाऱ्या मुस्लिम लीगचा सतीशन यांना भक्कम पाठिंबा होता. ग्राउंड लेव्हलवरील हीच ताकद प्रियंका गांधींनी अगदी अचूक ओळखली होती. पण राजकारणात नेहमी एक बॅकअप प्लॅन असतोच, बरोबर? जर या 2 नेत्यांमध्ये एकमत झालंच नाही तर तिसरा पर्याय म्हणून ज्येष्ठ नेते रमेश चन्नीथला यांचं नाव एका सेफ्टी नेटसारखं चर्चेत ठेवलं होतं. ते केरळ काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे दिल्लीतील या राजकीय खेळात कोणताही तोडगा न निघाल्यास पक्षाची नाचकी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता होती. परिस्थिती खरोखरच खूप अटीतटीची झाली होती. तर मग हा पेच प्रसंग सुटला तरी कसा? हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल.
राहुल गांधी यांनी स्वतः सलग 3 दिवस राज्यातील नेत्यांशी चर्चा केली, पण काहीही तोडगा निघाला नाही. आणि नेमक्या याच वेळी प्रियंका गांधींनी अत्यंत आक्रमकपणे सूत्रे हाती घेतली. त्यांनी स्वतः फोन फिरवले, राज्यातील नेत्यांशी थेट संपर्क साधला आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या बाजूने सर्वांचं मत वळवलं. आणि निकाल काय लागला? राहुल गांधी यांच्या पसंतीला डावलून प्रियंका गांधी यांच्या मर्जीतल्या व्ही.डी. सतीशन यांना अधिकृतपणे मुख्यमंत्री घोषित करण्यात आलं. आता असा प्रश्न पडू शकतो की हे सगळं अचानक घडलं? तर नाही. केरळमधील हा निर्णय म्हणजे काही रातोरात झालेला बदल नव्हता. याची पाळेमुळं काही महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. डिसेंबर महिन्यात सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक पार पडली होती. या बैठकीला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासह राहुल आणि प्रियंका गांधी उपस्थित होते. केरळमध्ये आपण जे काही पाहिलं ते त्याच बैठकीत ठरलेल्या एका मोठ्या मास्टर प्लॅनचाच भाग असल्याचं दिसून येतं. आणि हा मास्टर प्लॅन नक्की काय होता? प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार इथे आपल्याला एक अतिशय स्पष्ट कार्यविभागणी दिसते. प्रियंका गांधी यांना पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून राष्ट्रीय स्तरावर पुढे आणायचं आणि राहुल गांधी यांनी ग्राउंड लेव्हलवर काम करत यात्रा आणि जनसंपर्क मोहिमांचं नेतृत्व करायचं. अशी ही अतिशय सुनियोजित आणि विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. मागील काही महिन्यांच्या घडामोडींवर नजर टाकली तर या रणनीतीची अंमलबजावणी अगदी वेगाने होताना दिसते. अलीकडच्या हिवाळी अधिवेशनात प्रियंका गांधींचा सहभाग किती सक्रिय होता ते आपण पाहिलंच. वंदे मातरमच्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं भाषण प्रचंड गाजलं. महिला आरक्षण विधेयकावरील त्यांच्या भाषणाचं तर थेट राजकीय विरोधकांनीही कौतुक केलं. आणि आता राज्य पातळीवरील नेत्यांच्या निवडीमध्ये त्यांना मिळालेलं यश हे सिद्ध करताय की त्या खरोखरच पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून खंबीरपणे पुढे येत आहेत. पण पक्षाला या बदलाची गरज का भासली हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारीकडे थोडं तटस्थपणे पाहावं लागेल. बघा, राहुल गांधी हे सातत्याने पक्षाचा एकमेव चेहरा राहिले आहेत, पण तरीही काँग्रेसच्या यशाचा आलेख सातत्याने घसरतच गेला. बिहार विधानसभेचंच उदाहरण घ्या ना. तिथे संपूर्ण मोहिमेची धुरा राहुल गांधींनी सांभाळूनही पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की एकाच केंद्रीकृत नेतृत्वावर अवलंबून राहण्याला काही स्पष्ट मर्यादा आहेत. या उलट जिथे ही रणनीती बदलण्यात आली तिथे आलेले निकाल खरोखरच डोळे उघडणारे आहेत. 2023 मधील कर्नाटक आणि तेलंगणा निवडणुका याची उत्तम उदाहरणे आहेत. या राज्यांमध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन लोकांसोबत काम केलं. ते स्वतः पक्षाचा चेहरा म्हणून समोर आले नाहीत, त्याऐवजी संपूर्ण मदार स्थानिक आणि सक्षम नेत्यांवर सोपवण्यात आली आणि याचा थेट फायदा पक्षाला मोठ्या विजयाच्या रूपात मिळाला. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून 2 मॉडेल्सची अगदी स्पष्ट तुलना करता येते. एकीकडे आहे जुनं मॉडेल, जिथे एकच नेतृत्व लोकांशी जोडले जाण्यासाठी संघर्ष करत होतं, आणि दुसरीकडे आहे हे नवीन केरळ मॉडेल, जिथे राहुल गांधींचं ग्राउंड लेव्हलचं काम, प्रियंका गांधींचं अत्यंत आक्रमक व निर्णायक नेतृत्व आणि सक्षम स्थानिक चेहऱ्यांचा वापर या तिन्हींचा अतिशय प्रभावी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. तर मग या सर्व पुराव्यांनंतर आणि पक्षाच्या बदललेल्या रणनीतीनंतर एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर येतो. केरळमधील मुख्यमंत्र्यांची निवड असो, संसदेतील ती प्रभावी भाषणं असोत किंवा प्रशांत किशोर यांचा तो मास्टर प्लॅन असो, हे सगळं पाहता प्रियंका गांधी या आता अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचा नवा चेहरा बनत आहेत का? देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची पुढची वाटचाल नक्की कोणत्या दिशेनं जाणार आहे हे ठरवणारा हाच तो सर्वात मोठा आणि निर्णायक प्रश्न आहे. यावर नक्की विचार व्हायला हवा.